नमस्कार, मी आशू. तुमचं सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा आपला रिव्ह्यू असणार आहे कढईबद्दल. जे की तुम्ही आता बघता की सध्या ट्रायप्लाय हे खूप ट्रेंडमध्ये आलेलं आहे. मग आज आपल्या रिव्ह्यूमधनं आपण बघणार आहे की काय डिफरन्स आहे नक्की स्टेनलेस स्टीलच्या कढईमध्ये आणि ट्रायप्लायच्या कढईमध्ये. तर पहिली ही जी कढई तुम्ही बघताय ही आहे एक ट्रायप्लायची कढई. जी दिसते तुम्हाला पूर्ण स्टेनलेस स्टील, त्याला दोन हँडल्स आहेत पकडायला. बॅक साईडचा व्ह्यू जो आहे तो असा आहे. ही कढई मी डीमार्टमधनं घेतली होती. मला तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला दिसतं की ह्या कढईची साईज आहे 22 सेंटीमीटर. होम झोन म्हणून एक ब्रँड होती, म्हणजे कंपनी होती, बॉक्सवर मेन्शन केलं होतं. डीमार्टमध्ये मी जेव्हा घेतली तेव्हा ही कढई मला पडली होती 699 रुपयाला. साईज तुम्ही आत्ता बघितली 22 सेंटीमीटर इतकी हिची साईज आहे. आणि दुसरी ही एक कढई आहे जी मी माझ्या लग्नाच्या वेळी घेतली होती, जी मी खूप कमी वेळा वापरली. ही ट्रायप्लायची कढई नाही आहे, फक्त स्टेनलेस स्टीलची कढई आहे. जी तुम्ही बघू शकता की ह्या अशा प्रकारे ती दिसते. तर ह्या दोन्ही कढईमध्ये नक्की काय डिफरन्स आहे तोच आज आपण ह्या रिव्ह्यूमधनं बघणार आहे. पहिलं मी ह्या कढईबद्दल, म्हणजे नुसत्या स्टेनलेस स्टीलच्या कढईबद्दल बोलेल. पहिल्यांदा माझा एक व्ह्यू होता की ॲल्युमिनियमची कढई न घेता स्टेनलेस स्टील प्रेफर करायचं. आणि जेव्हा मला ट्रायप्लायबद्दल आयडिया नव्हती तेव्हा मी ही कढई घेतली. पण ॲक्च्युली जेव्हा मी ही वापरली तेव्हा मला लक्षात आलं का ह्या कढई आपण जेव्हा गॅसवर ठेवतो, अगदी 1 मिनटासाठी जरी ठेवली तर इतकी गरम होती. आणि फोडणीसाठी आपण जेव्हा त्याच्यामध्ये टाकतो जिरी मोहरी, तर 1 सेकंदाच्या आत जर आपण गॅस बंद नाही केला तर पूर्ण जिरी मोहरी जी आहे, म्हणजे आपली फोडणीचा तडका म्हणू आपण, तो पूर्ण जळून जातो. म्हणजे ह्या कढईचा वापर आपण अशाच केसमध्ये करू शकतो की पटकन गॅस चालू करायचा, मटेरियल टाकायचं आणि लगेच बंद करायचा आणि मग बाकीचं आपलं जे मटेरियल असेल ते टाकायचं. पण जेव्हा ही कढई मी वापरली त्यानंतर मला कळालं की ॲक्च्युली ट्रायप्लाय ही कढई नक्की काय आहे. जसं तुम्ही बघू शकता की तिचं इनर सरफेसचं मटेरियलची क्वालिटीज तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे काय ट्रायप्लाय म्हणजे नक्की काय की ट्रायप्लाय कढईमध्ये 3 लेयर्स असतात. जसं की आत एक लेयर, बाहेरच्या बाजूने एक लेयर आणि ह्या दोन्ही लेयरच्या मध्ये एक लेयर. म्हणून तर ट्रायप्लायच्या कढईमध्ये तुम्ही काहीही करा ते करपत पण नाही आणि खाली लागत पण नाही. तर ह्याच्यामध्ये हे जे वरची म्हणजे इनर साईड जे आहे ट्रायप्लाय कढईची, ज्याच्यामध्ये 304 ग्रेडचं स्टेनलेस स्टील वापरलेलं असतं. आणि हे जे आउटर साईड आहे त्याच्यामध्ये 430 ग्रेडचं स्टेनलेस स्टील वापरलं असतं. आणि ह्या दोघांच्यामध्ये एक ॲल्युमिनियमचा लेयर असतो, त्याला आपण ट्रायप्लाय असं म्हणतो. मग ह्या ट्रायप्लायच्या कढईमध्ये 2 टाईपच्या कढई मिळतात. एक हँडल असणाऱ्या आणि एक टाईप असतो सेम, त्याच्यामध्ये पण हे 3 लेयर असतात आणि त्याच्यामध्ये फक्त हँडल्स नसतात. तर माझा एक्सपिरियन्स असा आहे ह्या ट्रायप्लायच्या कढईच्या बाबतीत की तुम्ही हँडल असणारी घ्या. समजा कधी आपण गरम भाजी केली, म्हणजे रस्सा भाजी असेल किंवा वरण असेल, म्हणजे जे काही लिक्विड फॉर्ममध्ये जास्त आपण क्वांटिटी केलेली असेल, तर त्यावेळी जर त्याला पकडायला असेल तर आपण रुमाल वापरून व्यवस्थित तिला गरम गॅसवरनं खाली उतरू शकतो किंवा जेवायला घेताना आपण सांडवता घेऊ शकतो. कान नसलेली कढई घेतली तर फक्त एकच काय आहे की आपल्याला ती खूप जपून उतरवायला पाहिजे की गरम इकडं तिकडं सांडू नये, त्यामुळे आपल्याला भाजू नये वगैरे असं. तर तुम्ही स्टेनलेस स्टील, म्हणजे मी आता तुम्हाला ही माझी कढई, आता तुम्हाला वाटेल की ही व्यवस्थित घासलेली नाही आहे, तर ही खूप स्वच्छ घासलेली आहे. ती जेव्हा गरम होऊन त्याच्यामध्ये काही करपतं तर असं एकदम त्याला असं ब्लॅक कलरचं स्पॉट आल्यासारखं झालं आहे. खरं मी ती वापरतच नाही आहे, पण आम्ही रिव्ह्यूसाठी तुम्हाला माझा जो एक ॲक्च्युअल एक्सपिरियन्स होता तो शेअर करण्यासाठी मी ती कढई घेतली. तर तुम्ही जर एका चांगल्या कढईमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर तुम्ही ट्रायप्लायचीच कढई घ्या. मी तर वापरल्यानंतर मला कोणताच रिग्रेट नाही आहे की एवढे 700 रुपये घालवले आणि कढई चांगली निघली नाही असं. तर कढई खरंच खूप छान आहे. तुम्ही ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलमधलं कुकिंग हे बेस्टच आहे, त्यामुळे तुम्ही ट्रायप्लाय कढईला नक्की जा. आणि हे वापरल्यानंतर मला एक लक्षात आलं की हँडलवाली कढई आपल्याला हँडल करायला सोपी आहे. पण इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल हे जे हँडलचे बटन्स आतमध्ये दिले त्यांनी, जे लॉक केलेले, त्याच्या बाजूला ना व्यवस्थित घासता येत नाही. किती पण आपण प्रयत्न केला ना
तरी पण तिथं थोडंसं असं काळं होतं. हा काही त्याचा ड्रॉबॅक नाही, आपण व्यवस्थित स्वच्छ घासतो आहे, पण घासणी आतपर्यंत जात नाही. तेवढा एकच ड्रॉबॅक मला ह्या ट्रायप्लायच्या कढईच्या बाबतीत वाटला. बाकी क्वालिटी स्टेनलेस स्टीलची ग्रेड तुम्ही बघितलेच आउटर इनर लेअरचे, तर तुम्ही 100% ट्रायप्लाय कढईला जा. ही मी 22 नंबरची कढई घेतली. ह्याच्यामध्ये 3-4 जणांची भाजी आपण आरामात करू शकतो. जर तुमच्याकडे कुणी गेस्ट येणार असेल, तुम्हाला 5-6 माणसांपुरती पाहिजे असेल, तर तुम्ही माझ्यासारखीच ट्रायप्लायची मोठी कढई पण घेऊ शकता. माझ्याकडे ट्रायप्लायच्या 2 कढया आहेत. एक आहे 22 नंबरची आणि ही बघू शकता तुम्ही. ही वेगळ्या कंपनीची, ही मी ह्याच्यातनं घेतलेली नाही आहे, डीमार्टमधनं घेतलेली नाही आहे. इथे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये 26 सेंटीमीटर. ही मी एका लोकल शॉपमधनं घेतली होती, तेव्हा ही मला पडली होती 1000 रुपयाला. ज्यावेळी मी ही घेतली तेव्हा माझ्याकडे ऑलरेडी झाकणी होती, तर मला वाटलं ती बसेल, पण घरी आल्यानंतर मला कळालं की ती झाकणी याच्यावर बसत नाही. तर मी नंतर परत मार्केटमध्ये गेल्यावर ह्याची लागणारी जी आहे झाकणी ती घेतली. तर खरंच खूप छान झाकणी आहे ही, ज्याच्यावर तुम्ही बघू शकता की असं हँडल त्यांनी दिलं आहे आणि त्याच्यामुळे ना आपल्याला गरम म्हणजे भात वगैरे किंवा बिर्याणी आपण बनवलेली असेल तर त्याच्यावरचं झाकण पकडताना हाताला वाफ लागत नाही. ते वरतीच त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळं रुमालाने अलगद उचलून आपण ते बाहेर काढू शकतो. तर असा माझा ट्रायप्लायबद्दलचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे. ह्या 2 कढया म्हणजे एक चांगली इन्व्हेस्टमेंट जर किचनमध्ये करायची म्हटलं तर मी माझ्या मैत्रिणींना सजेस्ट करेल की तुम्ही ट्रायप्लायच्या कढईला नक्की जा. जर तुम्ही हँडलवाली घेतली तर आता जसं ह्या मोठी कढई जर मी विदाऊट हँडल घेतली तर जास्त क्वांटिटीमध्ये केल्यानंतर त्याला पकडणार कसं आपण, जरी पकडीने आपण पकडायचं म्हटलं तर ते इकडं तिकडं सांडू शकतो, अशी भीती नेहमीच असते. तर त्यापेक्षा तुम्ही जर मोठी कढई घेणार असेल तर तुम्ही हँडलवालीच कढई घ्या, असं मी तुम्हाला रेकमेंड करेल. छोटी कढई घेणार असाल तर ह्याच्यामध्ये मला वाटतं ट्रायप्लायमध्ये 18 साईजपासून चालू आहेत. 18, 20, 22, 24, 26 अशा साईज. माझ्याकडे जी आहे ही आहे 22 सेंटीमीटरची आणि ही आहे 26 सेंटीमीटरची. मी तर मेजॉरिटी हीच कढई वापरते. ही मी अगदी रेअर केसमध्ये, जर कुणी जास्त घरी कुणी येणार असेल किंवा काहीतरी पुलाव वगैरे बनवायचा असेल तर त्या केसमध्ये ही मोठी कढई मी वापरते. ह्याच्यावर पण माझ्याकडे सेम स्टेनलेस स्टीलची तुम्हाला आता जशी दाखवलेली तशी झाकणी आहे, त्यामुळं कसं काही वाफेवर शिजवणाऱ्या भाज्या असतील त्याच्यासाठी ती उपयोगी येऊन जाते. आणि जर हँडलवाली म्हणजे इकडे बाजूला पकडायला जो हँडल आहे त्याचा जर आणखीन एक ड्रॉबॅक बघायचा म्हटलं ना, फायदा तर आहेच त्याचा जास्त, पण एक तोटा जर बघायचा म्हटलं ना तर ठेवायच्या आहे नाही. आता ह्या 2 कढया म्हणून मी एकात एक ठेवू शकते, पण जर बाकीच्या दुसऱ्या कढयांमध्ये किंवा भांड्यांमध्ये मला ठेवायचं असेल ना तर एवढी जागा एक्स्ट्रा जाते, कारण की मग ह्या बाजूच्या स्पेसमध्ये दुसरं काही आपल्याला ठेवता येत नाही. तसं आता ह्या 2 कढया ह्या एकात एक व्यवस्थित बसत आहे, पण जेव्हा विदाऊट हँडल आणि हँडल असेल तर तेव्हा ते एकात एक बसताना थोडंसं जास्त जागा घेतं विदाऊट हँडलवाली. तर 100% तुम्ही ट्रायप्लाय कढई ट्राय करा. इन्व्हेस्टमेंट एकदाच करा, पण ट्रायप्लायमध्ये करा. जसं मी माझ्याकडे हार्ड आयोनाइज कढया पण आहेत, तुम्हाला दाखवलं आता स्टेनलेस स्टीलची पण आहे, ट्रायप्लाय पण आहे. म्हणजे त्यावेळी मला चांगलं सजेशन न मिळाल्यामुळं मला हा इनडायरेक्टली एक लॉस आहे की मी वेगवेगळ्या टाईपच्या ट्राय केल्या आणि मग मला कळालं की कोणती बेस्ट आहे. तर तुम्ही 100% हा रिव्ह्यू बघितल्यानंतर ट्राय कराल आणि खरंच तुम्ही नाराज होणार नाही. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.